आणि आजचे जे स्तोत्रसंहिता आहे ते 126 आपण आळेपाळीने वाचणार आहोत आणि आपल्यासाठी सिस्टर रेचल वाचतील. स्तोत्रसंहिता 126. यावेळी आपण स्तोत्राचे वाचन करूया. सियोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समय अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्याप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेढ्या घेऊन येईल. आमेन. वाचले वर्ष परमेश्वर आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव सदा सर्व काळ राहो. यावेळेस आपण आज जुना करार नसून प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय 11 ते 18 आपल्यासाठी अंकल वाचतील. प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय 11 ते 18. प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय 11 ते 19 आपण वाचूया. पेत्राचे शल्मोनाच्या देवडीवरील भाषण. मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता? अब्राहम, इसाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव ह्याने आपला सेवक येशू ह्याचा गौरव केला आहे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठवले ह्याचे आम्ही साक्ष आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे, त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरद संपत्ती प्राप्त झाली आहे. बंधुजन हो, तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी ही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेशाच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. देवा वाचली सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हालेलुया. यावेळेस नवीन करारामधून पत्राचे वाचन होईल. 1 करीन त्याचा 15वा अध्याय 1 ते 11 आपल्यासाठी सिस्टर स्तुती वाचतील. 1 करीन याचा 15वा अध्याय 1 ते 11. करिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 1 ते 11 वचन आपण वाचूयात. मृतांचे पुनरुत्थान. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला.
त्यानंतर तो एकदम 500पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणाव्यास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. सारांश, मी असो किंवा ते असोत, आम्ही अशीच घोषणा करीतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वाद देव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी उठून उभं राहूया आणि मी बाळासाहेबांना विनंती करतो की आजचे शुभवर्तमान ते वाचतील. प्रभू तुम्हासह असो. शुभवर्तमान. संत योहान लिखित शुभवर्तमान याच्या 21व्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले आहे व त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. त्यानंतर तिर्बियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदू म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्याला म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खाव्यास आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घुळका लागल्यामुळे ते त्याला ओढाविना. ह्यावरून ज्या शिष्यांवर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे उडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्या धरलेल्या मासळ्यातून काही आणा. शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा, तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचाराव्यास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तशीच मासळी घेतली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट
झाल्याची ही तिसरी वेळ आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्तात मंडळीला सलाम. मी सर्वप्रथम परमेश्वराचे मनापासून आभार मानतो की त्या पवित्र देवाने त्याच्या वचनाची मंडळीची सेवा कार्य करण्याची संधी दिली, म्हणून परमेश्वराचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ख्रिस्त विश्व मंडळीचे प्रेस इन्चार्ज रेव्हरंड डॉक्टर कालसेकर पाळसाहेब यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला त्याच्या वचनातून बोलण्यासाठी पाचारण केलेलं आहे. त्याचप्रमाणे पास्टर कमिटी मेंबर्स आणि सर्व तुम्ही सभासद, तुम्हा प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. प्रियांनो, आपण 2 रविवारपूर्वी आपण कुठला तरी सण साजरा केलेला आहे. कुठला सण? ईस्टर आपण साजरा केलेला आहे, पुनरुत्थान दिन आपण साजरा केलेला आहे. आणि जगामधली युनिक आणि सर्वात आगळी वेगळी, इतिहासामध्ये न घडलेली अशी गोष्ट त्यावेळेस झाली. आणि त्या जिवंत येशू ख्रिस्ताचे आपण उपासक आहोत. आणि त्यांनी आपलं सेवा कार्य करण्यासाठी प्रमुख 12 शिष्य निवडले. आणि या 12 शिष्यासोबत सेवा कार्य करत असताना त्याने अनेक वेळेला हे सांगितलेलं आहे की माझा छळ होईल, मला मारतील, परंतु तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेल. या गोष्टी सांगितल्यानंतर 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, परंतु या गोष्टी ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला किंवा ज्या वेळेस त्याला अटक झाली गेत्सेमने बागेमध्ये, त्या क्षणी हे 12 शिष्य विसरले की हा कोण आहे. आणि हे विसरण्याचं कारण किंवा त्याची प्रचिती काय आली? हे सर्वजण त्या ठिकाणी होते. ज्या क्षणी येशूला अटक झाली, 12चे 12 तिथून पळाले, निघून गेले. म्हणजे चालत चालत गेले नाही, ते पळाले. म्हणजे त्यांनी येशूची टीचिंग, येशूसोबत नातेसंबंध, फ्रेंडशिप, या सगळ्या गोष्टी ते विसरले आणि पळाले. परंतु ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं, त्यावेळेस या शिष्यांमध्ये, हे जे भित्र शिष्य होते, यांच्यामध्ये एक नवीन पवित्र आत्मा संचारला आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगितलेली आहे. ते ख्रिस्ताचे कोण होते? साक्षीदार. पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार होते. त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून आपण आजची थीम आहे की पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार. पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र आमच्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज विशेष करून तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी भक्ती, तुझी आराधना करण्याची तू आम्हाला संधी दिली, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, विशेष प्रार्थना करतो, जी वचनं आम्ही या ठिकाणी वाचलेली आहेत, या वचनांवर विचार करत असताना तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर माझ्या राजा. परमेश्वरा, वचन तुझं आहे, बोलणारा दास तुझा आहे आणि जमलेले लोक तुझे आहेत. तू आमच्याशी बोल आणि तुझे खरे शिष्य आणि साक्षीदार होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मार्गदर्शन कर. माझ्या मनचे विचार, तुमचे शब्द तुला मान्य असोत. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. येशूच्या 12 शिष्यांपैकी 3 महत्त्वाचे शिष्य येशूसोबत नेहमी होते की ज्यांनी येशूचं गौरवी स्वरूप पाहिलेलं आहे.
पेत्र, योहान आणि याकोब. आणि त्यानंतर घटनाक्रम जर तुम्ही पाहत गेले तर तुम्हाला कळून येईल की येशू ख्रिस्त स्वतःच्या मरणाची तयारी करत होता. स्पिरिच्युअली, फिजिकली आणि मेंटली तो तयार होत होता की मला आता क्रूसावर जायचं आहे. आणि असं असताना जी त्याची सपोर्ट सिस्टम होती किंवा जे त्याचे जवळचे साथीदार होते, त्याचे शिष्य होते, की जे म्हणत होते की प्रभू, आम्ही तुला एकटे कधी सोडून जाणार नाही, तुला आम्ही कधी सोडणार नाही, तुला मरणाची वेळ येईल तर आम्ही पुढं होऊ, परंतु तुला आम्ही काय होऊ देणार नाही. परंतु वास्तविक पाहता ज्यावेळेस क्षण आला येशूला अटक होण्याचा, त्यावेळेस याच्या विपरीत घडलेलं आम्ही पाहतो. आणि मग हे शिष्य घाबरून त्या शहरापासून एका वेगळ्या खोलीमध्ये जाऊन लपले, की ज्या ठिकाणी ती खोली सर्वसाधारण लोकांना माहीत नसेल. आणि हे सर्वजण लपून बसलेले आहेत. वचन दिलेलं आहे की ते यहुद्यांच्या भीतीने लपून बसलेले आहेत. आणि लपून बसल्यानंतर ते या ठिकाणी विसरलेले आहेत की येशूने सांगितलेलं आहे की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्यांना असं वाटलं की आता आपला ख्रिस्त गेलेला आहे, येशूला वधस्तंभावर खिळलेलं आहे, मारलेलं आहे, आता आपल्याला देखील मारतील. आणि त्या भीतीने हे लपून बसलेले आहेत. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त वचनाप्रमाणे, संदेश त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि देवाच्या योजनेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आम्ही पाहतो. आणि पुन्हा उठल्यानंतर त्याने अनेक शिष्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलं आहे आणि त्यांना हे पटवून दिलेलं आहे की शास्त्रलेख पूर्ण झालेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही पाहतो की शिष्य आनंदाने भरलेले आहेत. परंतु पुन्हा काही वेळ गेलेला आहे, कारण की येशू काही काळासाठी त्यांच्यामध्ये येत होता आणि पुन्हा अंतर्धान पावत होता. आणि असं असताना या ठिकाणी शिष्यांमध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ती अशी की आता येशू ख्रिस्त किंवा आपला गुरु आपल्यासोबत नाही. आणि मग त्याच्यासोबत असताना त्यांना खाण्याची चिंता होती नाही, कारण की येशूसोबत असताना या शिष्यांना खाण्यापिण्याची, राहण्याची काळजी करण्याची गरज नव्हती. का? कारण की येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांना सर्व गोष्टी प्राप्त होत होत्या. परंतु पुनरुत्थित ख्रिस्त कंटिन्यू त्यांच्यासोबत राहत नव्हता. आणि मग असं असताना पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे शिष्य आणि विशेष करून पेत्र पुन्हा विचार करतो की मी तर आता मासे धरण्यासाठी जातो. वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळून येईल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की वचन 2, योहान 21 अध्याय वचन 2, शिमोन पेत्र, तिथून म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथील नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धराव्यास जातो. तेव्हा ते त्याला म्हणाले, म्हणजे बाकीचे 6 जण ते म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले आणि मासे पकडण्यासाठी, आपला जुना व्यवसाय कंटिन्यू करण्यासाठी ते गेलेले आम्हाला पाहायला मिळतात. 12 पैकी 7 शिष्य मासे धरणारे होते. आणि मासे धरत असताना हे विसरून गेलेले आहेत की येशूने आम्हाला पाचारण त्याच्या सेवा कार्यासाठी केलेलं आहे. पाचारण परिस्थिती बघून ते विसरलेले आहेत की ख्रिस्ताने आम्हाला कशासाठी पाचारण केलेलं आहे, काय मिशन दिलेलं आहे, त्याच्या निवडी मागचं कारण काय आहे, या गोष्टी हे शिष्य विसरले. आणि पुन्हा चला आता ख्रिस्त आपल्याबरोबर नाही, येशू आपल्याबरोबर नाही, आणि मग पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी जाळी घ्या आणि मासे पकडण्यासाठी चला. पुन्हा त्या व्यवसायाकडे ते वळालेले आहेत आणि येशूने दिलेलं मिशन किंवा सेवा कार्य ते विसरलेले आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि असं असताना
ते त्या ठिकाणी रात्रीची मासेमारी करत आहेत आणि मासेमारी करत असताना त्यांना मासे काही सापडले नाही, मासे सापडलेले नाही. परंतु त्या ठिकाणी एका दुसऱ्या तीरावर किंवा काठावर येशू उभा राहिलेला होता भल्या पहाटे. आणि उभा असताना येशूने त्यांना म्हटलेलं आहे की तुम्हाला मासे सापडलेले आहेत का? ते म्हटले नाही. मग त्यावेळेस येशू त्यांना म्हणतो की जाळी तुम्ही कुठं टाका? उजव्या बाजूला जाळी टाका. आणि या शिष्यांनी काय केलं? यांनी येशूला ओळखलेलं नाही आणि त्यांनी ती जाळी टाकली. परंतु ते टाकल्यानंतर त्यांना रात्रभर काही मासे मिळाले नाही. परंतु ज्यावेळेस येशूने सांगितलं की जाळी उजव्या बाजूला टाका, आणि लागलीच त्यांना माशाचा घोळका सापडलेला आहे. अनेक मासे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग काय झालेलं आहे? एक विशेष शब्द येशूने उच्चारलेला आहे. वचन 5 मध्ये पाहायला मिळतं. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो तुमच्याजवळ काही खाव्यास आहे काय? मुलांनो तुमच्याजवळ काही खाव्यास आहे काय? आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस येशूने हा शब्द उच्चारला त्यावेळेस जो योहान होता त्याने येशूचा आवाज आणि त्याची बोलण्याची स्टाईल या गोष्टी ओळखल्या आणि अंधारात त्याने ओळखलं की हा येशू आहे, हा आपला गुरु आहे. आणि मग लागलीच सर्व शिष्य आपले जाळे त्या ठिकाणी त्यांनी सोडलेले आहेत, मासे सोडलेले आहेत आणि ते येशूकडे आलेले आहेत. आणि पेत्राचं तर बघा, पेत्राने काय केलेलं आहे? ते ऐकताच त्याने समुद्रात उडी टाकलेली आहे आणि पोहत पोहत तो येशूकडे आलेला आहे. प्रियांनो, त्या ठिकाणी आल्यानंतर एक अद्भुत घटना, परंतु जी त्यांना त्यावेळेस उमगली नाही, ती म्हणजे येशू आपलं सेवा कार्य करत असताना त्याची जेवणाची एक विशिष्ट पद्धत होती. एक विशिष्ट पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे येशू परफेक्ट हाच आहे हे त्यांना ओळखता आलं. कारण की ती वेळ होती पहाटेची, म्हणजे पूर्ण दिवस उजाडलेला नव्हता, अंधार होता. म्हणजे साधारण 4 ते 6ची या वेळेमध्ये येशूसोबत त्यांचं संभाषण चालू आहे. आणि असं असताना येशूने काय केलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी येशू अगोदरच विस्तव पेटून भाकरी घेऊन त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होता. आणि त्या ठिकाणी मासे देखील आहेत. वचन 9 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. हे प्रिपरेशन कोणी केलेलं आहे? हे प्रिपरेशन येशूने केलेलं आहे. येशूने विस्तव पेटवला, भाकरीची व्यवस्था केली आणि मासे देखील त्याच्याकडे होते. आणि मग कालांतराने त्यांना म्हणतो की तुम्ही जे काही पकडलेलं आहे ते या ठिकाणी घेऊन या. आणि मग त्यांनी न्याहारी केलेली आम्हाला पाहायला मिळते. प्रियानो, त्या ठिकाणी एक आणखी महत्त्वाची घटना ही झालेली आहे की येशूचं आणि पेत्राचं संभाषण तुम्हाला पुढच्या वचनामध्ये पाहायला मिळेल. त्या पुढच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की येशू पेत्राला म्हणतो की पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? 15 पासून पुढे जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळून येईल. त्या ठिकाणी येशू म्हणतो की तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तो म्हणतो, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा येशू त्याला म्हणतो की शिमोन, पेत्रा, काय तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तो म्हटला, होय, माझी कोकरे पाळ, माझी कोकरे चार. पुन्हा तिसऱ्यांदा विचारतो. त्यावेळेस थोडासा फर्स्टेड होऊन पेत्र म्हणतो की प्रभू, तुला सर्व ठाऊक आहे. मग येशू त्याला म्हणतो की माझी मेंढरे चार. आणि अशा प्रकारे 3 वेळेस ज्या ठिकाणी पेत्राने येशूला नाकारलं, ती गोष्ट किंवा ती वेळ जर तुम्ही पाहिली तर ती पहाटेची होती. जर तुम्ही बघितलं योहान कृषीवर्तमान याचा 19वा अध्याय, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 18 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यावेळेस येशूला अटक झाली तर पहाटेची वेळ होती. पहाटे त्या पिलाताच्या वाड्यामध्ये
सकाळी साधारण पहाटेच्या वेळेमध्ये विस्तव पेटलेला आहे, शिपाई आहेत आणि कोणीतरी वाचा योहान कृषी वर्तमान 18वा अध्याय 18वे वचन. नाही, योहान 18 वचन 18. थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशाचा विस्तव पेटून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला. ज्यावेळेस येशूला अटक झाली आणि पेत्राने 3 वेळेस येशूला नाकारलेलं आहे, त्या ठिकाणी कोळसा होता, लोक शेकत होते, ऊब घेत होते. आणि कॉन्टेक्स्ट बघा तुम्ही, परिस्थिती बघा. या ठिकाणी देखील येशूने काय केलेलं आहे? कोळसा आहे, आग आहे आणि त्या ठिकाणी 3 वेळेस ज्यावेळेस येशूला अटक झाली, पेत्राने 3 वेळेस नाकारलेलं आहे. या ठिकाणी आजच्या शुभवर्तमानामध्ये कॉन्टॅक्ट तोच पाहायला मिळतो आम्हाला की येशूने विस्तव पेटवला, त्या ठिकाणी एक प्रकारे चूल आहे, शेकत आहेत आणि येशूने 3 वेळेस पेत्राकडून वधून घेतलेला आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस काय? तो 3 वेळेस म्हणाला होय प्रभू. येशू त्याला म्हणाला की माझी मेंढरे चार, माझी मेंढरे चार. 3 वेळेस हे सांगितलेलं आहे, 3 वेळेस नाकारलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी कन्फर्मेशन 3 वेळेस येशू घेत आहे की इथून पुढे मी तुला मंडळीचा पाया बनवणार आहे, तुला मी प्रमुख व्यक्ती बनवणार आहे. आणि अशा पद्धतीनं येशूने त्याला त्याच्या सेवेमध्ये पुन्हा त्याला सामील करून घेतलेला आहे. प्रियांनो, परिस्थिती बघा, ज्या येशू ख्रिस्ताने या शिष्यांना मिशन सेवा कार्य करण्यासाठी आपल्यासोबत 3.5 वर्ष ठेवलेलं आहे. किती वर्ष? 3.5 वर्ष. त्यांना काम करण्याची गरज नव्हती, कारण की येशू सर्व गोष्टी पुरवत होता. खाण्यापिण्याची चिंता नव्हती, त्यांच्यामध्ये सामर्थ्य उतरत होतं. शिष्यांमध्ये त्यांना रिस्पेक्ट मिळत होता. कोणामुळे? येशूमुळे रिस्पेक्ट मिळतो. या सर्व गोष्टी ज्या एसेन्शियल असतात, महत्त्वाच्या आहेत व्यक्तीला जीवन जगण्यासाठी, त्या गोष्टी येशूमुळे त्यांना प्राप्त होत होत्या. परंतु येशूवर त्यांचं प्रेम किंवा खरी ओळख या शिष्यांना झालेली नव्हती. त्यांना असं वाटत होतं की येशू हा सर्वसाधारण माणूस आहे आणि सर्वसाधारण माणसाला अटक झाल्यानंतर हे पळाले. क्रूसावर गेल्यानंतर, पुनरुत्थित झाल्याच्या नंतर प्रियांनो, वास्तविक पाहता तुमच्यासारखा माझ्यासारखा जर व्यक्ती असता तर आपण काहीतरी बदला घेतला असता. बरोबर आहे की माझ्यासोबत 3.5 वर्ष हे राहिले, मी यांना खाऊ पिऊ घातलेला आहे, यांचं भरण पोषण केलेलं आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मला अटक झाल्यानंतर हे पळून गेलेले आहेत, आता मी यांचा बदला घेतो. सर्वसाधारण आपली विचारसरणी ही असते. परंतु येशूने तसं केलेलं नाही. येशूने तसं केलेलं नाही. रिलेशन ब्रेक कोणी केलेलं आहे? शिष्यांनी केलेलं आहे. येशूने रिलेशन ब्रेक केलेलं नाही. पुनरुत्थित झाल्यानंतर देखील येशू पुन्हा त्याच शिष्यांकडे आला की ज्या शिष्यांनी त्याला नाकारलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्या व्यक्तीला निवडतो, ती व्यक्ती जरी त्याला सोडून जाते, परंतु येशू त्याचा पाठलाग करतो. येशू त्याचा पाठलाग करतो आणि जे रिलेशन ब्रेक झालेले आहेत ते पुन्हा इस्टॅब्लिश करतो, रिस्टोअर करतो, रिकन्सिलिएशन येशू ख्रिस्त करतो. दुसरा एखादा व्यक्ती असता तर प्रियांनो त्रास दिला असता त्यांना, किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान केले असते. आणि वास्तविक पाहता येशू हा पुनरुत्थित झाला होता. भीती दाखवू शकला नसतं येशू ख्रिस्त त्यांना, कारण की अगोदरच ज्या माडीवर ते होते, ज्यावेळेस येशू अचानक त्यांच्यामध्ये आला त्यावेळेस ते काय म्हणाले येशूला? काय आहे? भूत आहे. मग या भूताने त्रास दिला नसता त्यांना. परंतु येशू हा प्रेम करतो. येशू अशा लोकांवर प्रेम करतो की जे चुकतात, जे पापी आहेत, जे त्याला सोडून जातात, अशा लोकांवर येशू प्रेम करतो.
आणि अशा लोकांनाच येशू त्याच्या सेवा कार्यासाठी निवडत असतो. आणि हा दैवी गुण आहे. हा कोणचा गुण आहे? दैवी गुण आहे. आमचं लेकरू जर आम्ही त्याला काही काम सांगितलं, जर त्याने केलं नाही, तर आम्ही रागाच्या भरात काय करतो? जोसेफला जास्त अनुभव आहे, 2 लेकरं असलं. काय करतो आपण? परमेश्वरानं, येशूने त्याच्या शिष्यांना सोडलं नाही, शासन केलं नाही. तुम्हाला कुठेही दिसणार नाही की येशूने त्यांचा सूड घेतला किंवा त्यांना दूषणं दिले की का तुम्ही मला सोडून गेलात, माझ्यासोबत 3.5 वर्ष तुम्ही राहिलात, खाल्लं पिल्लं सर्व गोष्टी केल्यात आणि पळालात मला सोडून. परंतु येशू तसं बोललेला नाही. येशूने तुटलेले संबंध पुन्हा प्रस्थापित केलेले आहेत. पहिली गोष्ट, परमेश्वर रिकन्सिलेशन करतो. परमेश्वर रिकन्सिलेशन करतो, रिबिल्ड करतो. म्हणजे आमचे तुटलेले संबंध तो पुन्हा प्रस्थापित करतो. आणि इनिशिएटिव्ह, पुढाकार कोण घेतं? परमेश्वर घेतो. पुढाकार परमेश्वर घेतो. पापी मनुष्याला पुन्हा उभारी देण्यासाठी सर्वसमर्थ परमेश्वर, पवित्र परमेश्वर काय घेतो? पुढाकार घेतो. आहे आपली तेवढी पात्रता आहे आपली की पवित्र देवाने अपवित्र लोकांसोबत नातेसंबंध जोडणं? परंतु तरीही तो का आमच्यावर प्रेम करतो, नातेसंबंध का प्रस्थापित करतो? कारण की तो आमच्यावर प्रेम करतो. तो आमच्यावर प्रेम करतो. आणि प्रियानो, ज्यावेळेस तो आम्हाला निवडून घेतो, त्यावेळेस तो आम्हाला सोडत नाही. मग भले आम्ही पळून जाऊ त्याच्यापासून, त्याची सेवा सोडो किंवा काही करू, परमेश्वर धरून आणतो. परमेश्वर कसा आणतो? जुन्या करारामध्ये एक संदेश होता. कोण? योना. एक चांगलं मिशन त्याला दिलेलं आहे की जा आणि तू निनवे शहराला जाऊन त्या लोकांना तू सांग, पापापासून फिरण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, उपवास करण्यासाठी तू त्यांना जाऊन सांग. परंतु तो गेला नाही, तो दुसरीकडे गेला. परमेश्वराने काय म्हटलं? ठीक आहे, तू गेला सोडून, जा आता तिकडेच. तू काय केलं येशूने? परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने त्याला समुद्रातून उचललं. कुठून उचललं त्याला? समुद्रातून उचललं त्याला. आणि समुद्रातून कोणाच्या पोटामध्ये होता तो? माशाच्या पोटामध्ये होता. समुद्रातून, माशाच्या पोटातून परमेश्वर त्याला बाहेर काढलं. आणि जे काम करायला सांगितलं होतं ते गुपचूप पाठवलं. आता इथून तू सरळ कुठं जायचं? तू आता निनवेला जायचं. पुन्हा पळाला का तो? त्याला कळून चुकलं की हा परमेश्वर मला सोडणार नाही. मी कितीही याच्यापासून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा जो परमेश्वर आहे, यहोवा परमेश्वर, हा पकडणारा परमेश्वर आहे. हा कसा आहे? पकडून सेवा कार्य करणारा परमेश्वर आहे. लुकूर सुवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं, येशू ज्यावेळेस शिष्यांना पाचारण करतो, हीच घटना आहे. माशाचीच घटना आहे. मासे सापडत नव्हते, त्यांना मासे मिळाले. आणि तो चमत्कार पाहून पेत्र काय म्हणाला येशूला? प्रभू, माझ्यापासून लांब व्हा, कारण की मी कोण आहे? पापी आहे. येशू काय म्हणाला? येशू म्हणाला की इथून पुढे तू माणसे धरणारा होशील, माणसे धरणारा होशील. येशूला स्वतःपासून लांब जाण्यासाठी सांगत आहे. परंतु येशू म्हटला की इथून पुढे मी तुला माणसे धरणारा करणार आहे. मग आता आजच्या सुवर्तमानामध्ये पाहतो, थोडंसं ते जे पाचारण आहे, जे कॉलिंग आहे, पेत्र आणि शिष्य विसरले. आणि चला पुन्हा आपल्या व्यवसायाकडे जाऊ. परंतु पुन्हा तो सर्वसमर्थ परमेश्वर येशू ख्रिस्त पुन्हा त्या ठिकाणी आला आणि म्हणाला की हे
चमत्कार बघा आणि इथून पुढं आता तुम्ही मासे धरू नका. तुम्हाला मी माणसे धरणार केलेलं आहे. परंतु आम्ही कधी कधी आमच्या सेवा कार्यामध्ये मला जीवनामध्ये आम्ही कधी कधी येशूला आमच्या देवाला आम्ही सोडतो किंवा विसरतो. ज्याप्रमाणे शिष्य हा मानवी स्वभाव आहे, ही मानवी मेंटॅलिटी आहे. ही काय आहे? मानवी मेंटॅलिटी आहे. जर आम्हाला कनेक्ट देवासोबत राहायचं असेल तर आम्हाला त्याच्या सहवासात राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यासोबत संबंध घट्ट करणं फार गरजेचं आहे. ते आम्ही कशा पद्धतीने करू शकतो? ते आम्ही प्रार्थनेच्या द्वारे करू शकतो, वचनाच्या द्वारे करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. आम्ही एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आम्ही एकमेकावर प्रेम करतो, प्रीती करतो, म्हणजे आम्ही कोणावर प्रीती करतो? देवावर करतो. आणि प्रीती करणं म्हणजे फक्त आपल्या मित्रांवरच नव्हे तर आपल्या शत्रूवर देखील प्रेम करण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु या गोष्टी कधी कधी आम्हाला कशा वाटतात? कठीण वाटतात, अवघड वाटतात. परंतु प्रीती करणं आम्ही थांबवलं नाही पाहिजे. का? कारण की आमचा परमेश्वर कोण आहे? देवाचं ॲट्रिब्युशन काय? देव प्रीती आहे. आणि जर आपला परमेश्वर प्रीतिमय आहे तर त्याच्या लेकरांनी कसं असलं पाहिजे? प्रीतिमय असलं पाहिजे. या ठिकाणी शिष्य, या ठिकाणी आम्ही पाहतो की ते शिष्य आता एक झालेले आहेत. त्यांना कळलेलं आहे की आम्हाला पाचारण झालेलं आहे. पाचारण येशूने केलेलं होतं, आम्ही विसरलो, येशूला विसरलो, त्याची टीचिंग विसरली, त्याचा सहवास आम्ही विसरलो आणि आम्ही मासे धरण्यासाठी गेलो. परंतु त्यांचे मासे धरण्याचे जे काम आहे, व्यवसाय आहे, येशूने त्यांना सोडायला सांगितला. आणि पुन्हा आम्ही पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी शिष्यांनी त्यानंतर, या घटनेनंतर त्यांनी कधीही मासे धरलेले नाहीत. कधीही मासे धरलेले नाहीत. या घटनेनंतर ते पूर्णपणे सेवा कार्यामध्ये रुजू झालेले आहेत आणि जोमाने सेवा कार्य करत आहेत. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की त्यांनी अनेक चमत्कार केलेले आहेत, लोकांना उपदेश केलेले आहेत आणि लोकांना हे पटवून दिलेलं आहे की तुम्ही ज्या येशूला वधस्तंभावर मारलेला आहे तो कोण आहे? जिवंत आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. का? त्याला आम्ही स्वतःच्या नेत्रांनी आम्ही त्याला बघितलेलं आहे. आणि म्हणून या विश्वासाने हे शिष्य येशूचे साक्षीदार झाले आणि पुनरुत्थित ख्रिस्ताची ते साक्ष देऊ लागले. त्यानंतर शिष्यांमध्ये मतभेद नव्हते, शिष्यांमध्ये एकोपा वाढला, प्रेम वाढलं आणि जोमाने पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष हे लोक जगामध्ये घेऊन पसरू लागले. आणि अशाच पद्धतीने आम्ही पाहतो की प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी केलेली आहे की जी येशू ख्रिस्त नेहमी करत होता, आणि ती म्हणजे येशू नेहमी जेवणाच्या मेजवानीला उपस्थित राहत होता. जेवणाच्या मेजवानीला उपस्थित राहत होता आणि येशू ख्रिस्त स्वतः अरेंजमेंट करत होता. आजच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही पाहिलं, मासे आणण्याच्या अगोदर ज्यावेळेस शिष्य किनाऱ्यावर आले त्यावेळेस त्यांना काय दिसलेलं आहे? कोळसा, विस्तव, भाकरी आणि मासे होते. म्हणजे येशूने जेवणाची सर्व काय केलेली आहे? व्यवस्था केलेली आहे. वलांडण भोजनाची व्यवस्था देखील करण्यासाठी शिष्यांना असं वाटलं की आम्हाला जावं लागेल. परंतु येशू त्यांना म्हणाला की या नगरामध्ये जा, सर्व काही प्रिपेअर झालेली तुम्हाला खोली सापडेल, नो नीड टू वरी, सगळ्या गोष्टी रेडी आहेत. त्याचप्रमाणे शेवटचं भोजन ज्यावेळेस येशू ख्रिस्त करत होता त्यावेळेस देखील येशूने काय केलेलं आहे? त्यांना भोजन दिलेलं आहे, त्यांना खाऊ पिऊ घातलेलं आहे. येशू ख्रिस्ताची एक युनिक टेक्निक होती.
आणि येशू फूड लवर होता. फूड लवर म्हणजे काय म्हणता येईल? खवय्या म्हणता येईल आम्हाला. येशू खवय्या होता. का प्रियानो? ही टेंडन्सी आहे. जर तुम्हाला कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल, जर तुम्हाला एखाद्याची मेंटॅलिटी ओळखायची असेल, जर एखाद्याचा तुम्हाला प्लॅन ओळखायचा असेल, तर तुम्ही डिनर करा कोणासोबत, किंवा लंच करा, किंवा सोबत तुम्ही नाश्ता करा, किंवा अशा गोष्टी करा. जर तुम्ही गोष्टी नीट ऑब्झर्व केल्या, ज्यावेळेस व्यक्ती खात पित असतो त्यावेळेस काहीतरी योजना तो एकमेकाला सांगत असतो, गुप्त गोष्टी शेअर करत असतो. आणि म्हणून पहा, तुम्हाला बहुतेक वेळा दिसेल की ज्या वेळेस येशू अनेक लोकांच्या घरी जेवायला जात होता, त्यावेळेस तुम्हाला चमत्कार झालेले पाहायला मिळतील, तुम्हाला लोकांच्या टेंडन्सी पाहायला मिळतील. एक परुषी होता, त्याने देखील येशूला जेवायला घरी बोलवलं, परंतु त्याच्या मनामध्ये ही गोष्ट चालू होती की हा खरंच ख्रिस्त आहे का. मनामध्ये काहीतरी विचार घेऊन त्याने येशूला आमंत्रित केलेलं होतं. आणि त्याच्या त्या मेजवानीमध्ये येशू ख्रिस्ताने त्याची मेंटॅलिटी ओळखली, त्याची मेंटॅलिटी ओळखली. आणि मग आम्ही पाहतो ती स्त्री आली, त्याचे पाय धुवू लागली, पुसू लागली, या सगळ्या गोष्टी होतात. अनेक लोक असे म्हणतात, विद्वान लोक, की तो व्यक्ती येशूला टेस्ट करण्यासाठी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला कचाड्यात पकडण्यासाठी त्या ठिकाणी तो घेऊन आलेला होता. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त सर्वसमर्थ आहे, त्याला सर्व गोष्टी माहीत होत्या. आणि मग तो त्याला म्हणाला की तू मला बोलवलंस, परंतु अंतःकरणातून तू माझं स्वागत केलेलं नाही. मला तू पाणी हात धुण्यासाठी दिलं नाही, माझे पाय धुतले नाही, माझ्या डोक्याला तेल लावलं नाही. ह्या सगळ्या ज्या कस्टम्स होत्या त्यावेळेसच्या, त्या त्याने केलेल्या नाहीत. काहीतरी कट घेऊन तो या ठिकाणी आलेला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून मी माझ्या कॉलेजमध्ये, मी UTSमध्ये असताना, UTSमध्ये सेवा कार्य करत असताना, मी प्रत्येक फ्रायडेला टेबल फेलोशिप ठेवत होतो. विद्यार्थी आहेत या ठिकाणी, जोसेफ आणि मॉरिस मीरपगार, जेवणाची व्यवस्था करायचो. आणि एक पुस्तक आहे टेबल फेलोशिप म्हणून, टेबल फेलोशिप. त्या सेंट लूक या शुभवर्तमानात जो तुम्ही पाहिलं की तुम्हाला मेजवान्या जास्त पाहायला मिळतील. येशू मेजवान्या जास्त करत होता. त्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की येशू ख्रिस्त जेवायला बसल्यानंतर किंवा जेवत असताना लोकांसोबत वार्तालाप करत होता, परंतु लोकांची टेंडन्सी तो ओळखत होता. लोकांचे विचार, त्यांची सायकोलॉजी कशी आहे, काय आहे, कोण काय करेल, कसं करेल, या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्त समजून घेत होता. आणि ती येशू ख्रिस्ताची युनिक टेक्निक होती. टेबल फेलोशिप चालत असताना सर्व जेवणामध्ये गुंग असतात, परंतु जो टेबल फेलोशिपसाठी जो इन्व्हाइट किंवा जो देतो तो ऑब्झर्व करतो सगळ्यांना, कारण त्याला माहीत असतं की मी कशासाठी बोलवलंय. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की शेवटच्या वेळेस देखील येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, मेजवानी केलेली आम्हाला पाहायला मिळते. शेवटचं भोजन करत असताना सर्व शिष्य जेवत होते, परंतु एक शिष्य काय करत होता, कट करत होता. काय कट करत होता? बाकीचे शिष्य रोटीवर रोटी चालू होते. खाण्यापिण्यामध्ये गुंग होते, परंतु एक शिष्य येशूला कसं पकडावं आणि कसं धरून द्यावं याचा कट करत होता. येशूने लागलेच ओळखलं की हा बरोबर दिसत नाही, तुम्ही सगळे चांगले आहात, परंतु एक मला धरून दे. येशूने कसं ओळखलं माहिती आहे? जेवत असताना सर्व शिष्य जेवत होते, परंतु यहुदा इस्करियोत जेवत नव्हता. यहुदा इस्करियोत जेवत नव्हता. का माहिती आहे? कारण की त्याच्या मनामध्ये घालमेल चालू होते.
आपण जेवत असताना आपलं लक्ष सर्व तिकडं असतं जेवणाकडे. जर आपल्या मनामध्ये जर काही विचार असतील ना, आपल्याला जेवण जात नाही. या शिष्याची तीच गोष्ट झालेली आहे. घालमेल चालू आहे की मी अशा व्यक्तीसोबत बसलेलो आहे की ज्याला मी आता धरून देणार आहे, आणि त्याच्यासोबत मी बसलेलो जेवायला. मनामध्ये घालमेल चालू आहे, द्वंद्व चालू आहे. आणि मग येशूने काय केलेलं आहे, एक भाकरीचा तुकडा घेतला आणि कोणाला दिला? कोणाला दिला? जो विश्वासघात करणार आहे त्याला दिला. येशू कोणालाहीच उपाशी ठेवत नव्हता. येशू कोणालाच उपाशी ठेवत नव्हता. त्या सेवा कार्यामध्ये तुम्ही पाहिलं ना की लोक जे त्याच्या मागे येत होते ना, त्यातले काही लोक, एक गट असा असायचा की जो त्याच्यावर प्रेम करणार नव्हता. कशाला? खायला मिळतंय, प्यायला मिळतं, या गोष्टी मिळतात, चाल याच्या मागं. तरीही येशूने त्यांना कधी उपाशी जाऊ दिलं नाही. शेवटच्या भोजनाच्या वेळेस येशूला माहीत होतं की हा उपाशी जाता कामा नये, हा उपाशी जाता कामा नये. येशूने स्वतःच्या भाकर घेतली, ती बुडवली आणि त्याला खायला दिली. आता तू तृप्त झालास, आता तू तुझं मिशनमध्ये जा. येशू ख्रिस्त अशा पद्धतीनं प्रेमळ व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, पुढं आम्ही पाहतो प्रेषिताच्या कृत्यामध्ये की शिष्याने देखील ही जी येशूची टेक्निक होती, येशूची जी पद्धत होती, ही त्यांनी फॉलो केलेली आहे. प्रेषिताचे कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे शिष्य नेहमी रोज काय करत होते? भाकर मोडण्यात तत्पर असत, भाकर मोडण्यात तत्पर असत. आणि ही पद्धत सुरू झाली. ज्या ज्या वेळेस शिष्य एकत्र जमत होते त्यावेळेस ते जेवत होते, सालस्मरणाने जेवत होते, आणि अशानं प्रेम देखील वाढतं. प्रियांनो, अशा पद्धतीने आम्ही पाहतो की पुनरुत्थित ख्रिस्ताने या शिष्यांना दर्शन दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर ज्या शौलाने त्याच्या शिष्यांचा छळ केलेला आहे, त्याला देखील पुनरुत्थित ख्रिस्तानं प्रेषिताचे कृत्य 9व्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. आणि त्याला सेवेसाठी पाचारण केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की तो पुढं काय झालेला आहे? पौल झालेला आहे, की ज्यानं अतिशय महत्त्वाचं कार्य, सेवा कार्य केलेलं आहे. ख्रिस्ताचे हे कोण आहेत? साक्षीदार आहेत. प्रियांनो, 3.5 वर्ष असलेले शिष्य जे येशू सोबत होते, त्यांना येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर कळालेला आहे. कधी कळालेला आहे? पुनरुत्थित झालेल्या नंतर, काही दिवसानंतर कळालेला आहे. संत पौलाला काही वेळानंतर, काही काळानंतर दर्शन झालेलं आहे. येशूची प्रचिती आलेली आहे, ते साक्षीदार झालेले आहेत. आज आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत काय? आज आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत काय? आज आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, त्याचे शिष्य म्हणवतो, परंतु आमच्याद्वारे येशूची साक्ष जगामध्ये पसरत आहेत का? इतकंच नव्हे, जग जाऊ द्या, आमच्या शेजाऱ्यांना देखील आम्ही ख्रिस्त सांगण्यासाठी थोडंसं आम्ही कचरतो किंवा आम्ही थोडं लाजतो, किंवा तेवढी धमक आमच्यामध्ये नाही. परंतु जे आमचं माइंडसेट आहे कन्झर्वेटिव्ह, हे जर माइंडसेट या शिष्यांनी जर ठेवलं असतं तर सुवार्ता आमच्यापर्यंत आली असती? नसती आली. हे साक्षीदार झाले, आणि साक्षीदार झाले म्हणून सुवार्ता आमच्यापर्यंत आलेली आहे. मग आमचं कर्तव्य आहे की आम्ही देखील पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षी आम्ही झालं पाहिजे. परंतु अट आहे की आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला बघितलेलं आहे का? बघितलेलं आहे? बघितलेलं आहे पुनरुत्थित ख्रिस्ताला तुम्ही? यस ऑर नो? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या डोळ्याने बघितलेलं
नाही, परंतु विश्वासरूपी नेत्राने आम्ही ख्रिस्ताला बघितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो, प्रेषितांचा मतांगीकार, की त्यामध्ये आम्ही हे म्हणतो की तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे. हा आमचा विश्वास आहे. आणि खरोखर आम्ही साक्षीदार आहोत की आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे कोण आहोत, साक्षीदार आहोत, त्याचे शिष्य आम्ही आहोत. चला चला, जगाला ख्रिस्ताची गरज आहे. जगाला आज ख्रिस्ताची गरज आहे. परंतु त्याचबरोबर येशूला तुमच्या माझ्यासारख्या साक्षीदाराची गरज आहे. तुमच्या माझ्यासारख्या साक्षीदाराची गरज आहे. ज्यावेळेस येशूला पिलाताच्या कोर्टासमोर किंवा सनहेद्रिन सभेसमोर उभं करण्यात आलं, त्यावेळेस त्याच्या बाजूने त्याचे लोक साक्ष देणारे नव्हते. ना शिष्य नव्हते, ना ज्यांच्यावर त्याने ज्यांच्यासोबत राहिलेलं आहेत त्यांनी साक्ष दिलेले नाही, ज्यांना खाऊपिऊ घातलेला आहे. 5,000 लोकांमधून एक व्यक्ती येशूच्या बाजूने उभं राहिला नाही. कोण उभं राहिलं येशूच्या बाजूने? कोण बोललं? पिलाताची पत्नी. पिलाताची पत्नी बोलली. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, म्हणजे पिलाताला म्हणाली की हा व्यक्ती मला नीतिमान वाटतो आणि याचा दोष आपल्यावर नको मारण्याचा, याचा न्याय तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. ती म्हणाले की याला सोडून द्या. परंतु पुढं पिलाताने त्या गोष्टी केलेल्या नाहीत. परंतु साक्ष कोणी दिली? एका परक्या व्यक्तीने दिलेली आहे. आम्ही तर ख्रिस्ताला बघितलेलं आहे. आम्ही ख्रिस्ताला रोज अनुभवतो. आम्ही रोज ख्रिस्ताला अनुभवतो. आणि त्याची साक्ष देण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही कुठे येतो? पवित्र मंदिरामध्ये आम्ही येतो. प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत. चला, जगाला ख्रिस्ताची साक्ष सांगण्यासाठी आम्ही तयार राहिलं पाहिजे. आम्ही सिद्ध झालं पाहिजे. आज ख्रिस्त विश्व मंडळ ही कुठं आहे? माडी म्हणता येईल या गोष्टीला, या बिल्डिंगला माडी म्हणता येईल. शिष्य देखील कुठं लपले होते? वचन तिथं आहे, माडीच्या वरच्या खोलीत. ख्रिस्त विश्व मंडळ कुठं आहे? माडी आहे, वरच्या मजल्यावर आहेत. ते शिष्य त्या ठिकाणी भीतीने लपून बसले होते. परंतु ज्यावेळेस त्यांना ख्रिस्त कळालेला आहे त्यावेळेस ते बाहेर पडले आणि विधर्मी लोकांना त्यांनी काय केली? साक्ष दिली आहे. जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत अशा लोकांना साक्ष दिलेली आहे. माझी या ठिकाणी येण्याची दुसरी वेळ. पहिल्या वेळेस मला समजलं की आसपास कोण आहेत? विधर्मी आहेत. तुमच्या मंडळीची परिस्थिती म्हणजे तुमची परिस्थिती आणि शिष्यांची परिस्थिती सारखी का? कारण की त्यावेळेस त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी जगभरातून लोक येऊन त्या ठिकाणी थांबले होते. वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या विचाराचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्या लोकांना पेत्राने काय दिलेलं आहे? संदेश दिलेला आहे. आणि त्या दिवशी किती लोकांनी बाप्तिस्मा घेतला? 3,000. हिस्टॉरिकल इव्हेंट होत होतं. 3,000. आजपर्यंत कुठंही बाप्तिस्मे झालेले नाहीत. 3,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतलेले आहेत. प्रियांनो, तो पवित्र आत्मा, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे की जगाला जाऊन माझी साक्ष द्या. या माडीवरच्या खोलीमध्ये, या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आहोत. या मंदिरामधून आम्ही ख्रिस्ताची शक्ती संपादन केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताची शक्ती संपादन करू त्यावेळेस आमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा येईल, नवीन शक्ती येईल, नवीन स्फूर्ती येईल. ती स्फूर्ती आम्हाला लोकांना साक्ष देण्यासाठी उपयोगात आणायची आहे. चला, ही वेळ आहे ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी. का तुम्ही तयार आहात ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी? काय तुम्ही तयार आहात
ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगण्यासाठी काय तुम्ही तयार आहात? तुमची जाळे टाकून ख्रिस्ताला पूर्ण वेळ ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी तुम्ही तयार आहात काय? चला, आजचा दिवस आहे. परमेश्वर तुम्हाला तो पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला शक्ती देव, सामर्थ्य देव आणि त्याच्याद्वारे तो त्याचं कार्य, त्याचं सेवा कार्य, त्याचं मिशन तुमच्याद्वारे ख्रिस्त विश्व मंडळीच्याद्वारे तो सिद्धीस नेवो ही प्रार्थना. आमेन.